गणपती मानणाराही हिंदू आणि न मानणारा पण हिंदू. रोज देवळात 4 वेळा जाणारा हिंदू, कधीही देवळात जाणार नाही, बायको देवळात जाईल तर बाहेर उभा राहील असं म्हणणारा हिंदू. याचं कारण हिंदू धर्म हा माणसावर प्रेम करण्याशी जोडलेला आहे. हिंदू धर्म हा उपासना पद्धतीशी जोडला गेला नाही. म्हणूनच मुस्लिम समाज सुद्धा हळूहळू भारतीय जनता पार्टीशी जोडला जायला लागला. कारण त्यांचं असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी मुसलमानांचा द्वेष करत नाही. मोदीजींनी या देशात आणि 60 देशामध्ये कोविडमध्ये वॅक्सिन फ्री दिलं. 60 देशामध्ये. त्यात हिंदू मुस्लिम भेद नाही केला. मुसलमान मरू दे, कोविडमध्ये मरू दे असं नाही केलं. तर त्यांनी कोविडचं वॅक्सिन हे मुसलमानांनाही दिलं, ख्रिश्चनांनाही दिलं, हिंदूंनाही दिलं, गरिबांना दिलं, श्रीमंत सगळ्यांना मोफत दिलं. मोदींनी गेले 5 वर्ष 80 कोटी लोकांना 35 किलो धान्य मोफत देत आहेत. मुसलमानांची रेशन कार्ड बाजूला कर असं नाही केलं. जो जो ह्या देशावर प्रेम करेल, जो जो ह्या देशाच्या भूमीला आपली माता म्हणेल, तो तो भारतीय. हिंदू म्हणायचं नाही म्हणायचं ठरवा. तो तो भारतीय आणि त्या भारतीयावर आम्ही सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा विकासाचा विचार केला पाहिजे. समाजवाद, साम्यवाद, सोशलिझम, कम्युनिझम ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगतो? आणि हे तर आम्ही सांगतो नाही, आम्ही जगतो. आम्ही व्यवहारात जगतो. सगळ्या जातीचे लोक यांच्या पक्षात आहे की नाही? अरे कोविंद नावाचे दलित राष्ट्रपती याच पक्षाने केले. द्रौपदी मुर्मू नावाच्या आदिवासी राष्ट्रपती ह्याच पक्षाने केले. या पक्षाने कधीही धर्म मानला नाही, जात मानली नाही. धर्म मानला तो मानव धर्म मानला, जे समाजवाद सांगतो. आणि त्यामुळे वारंवार श्रीपतरावांशी सुद्धा माझी चर्चा व्हायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.